वाढीव घरपाळा रद्द करा, आवास योजनेचे हप्ते तातडीने जमा करा. सर्वपक्षीय नागरिकांचा नगरपालिकेवर मोर्चा. मुरगुड नगरपालिकेच्या वाढीव घरपाळ्याविरोधात आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या रखडलेल्या अनुदानासाठी आज सर्वपक्षीय नागरिकांनी नगरपालिकेवर भव्य मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. बस स्थानकापासून मोर्चास प्रारंभ झाला. अन्यायी घरपाळा कमी झालाच पाहिजे, घरकुलचे हप्ते त्वरित जमा झालेच पाहिजेत अशा आशयाचे फलक नागरिकांनी हातात घेत तशा घोषणा देखील दिल्या. त्यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्षा सुहासिनी देवी पाटील, उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले आणि मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात 2021 नंतर प्रशासकीय काळात करण्यात आलेली 20% आणि त्यानंतरची 5% अशी एकूण 25% घरपाळा वाढ तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर अद्यापही अनुदानाचे हप्ते जमा न झाल्याने ते त्वरित वर्ग करण्याची मागणीही करण्यात आली. मुरगुडमधील वाढीव घरपाळा व पाणीपट्टी ही वाढलेली आहे. ही जेणेकरून मागली जी राहिलेली होती तशी ठेवावी अशी नगरपालिकेला माझी सूचना आहे. परत जे अनुदान ह्याचं बेघरचं घरकुलचं अनुदान मिळालंच पाहिजे. हे कुठल्या परिस्थितीत मिळालं पाहिजे, नाही तर याच्याबद्दल आम्ही आंदोलन करू. मुरगुडच्या सर्व नागरिकांच्यावरती अन्यायकारक रीतीने घरपाळा वाढ केलेली आहे. ही वाढ नक्कीच रद्द करणे गरजेचे आहे. कारण या ठिकाणी मुरगुडमध्ये एवढं मोठं असं आपण म्हणू शकत नाही की प्रशासकीय कार्यालय किंवा काय नाही किंवा एवढे व्यापार नाही, जेणेकरून लोकांना घरपाळा वाढीव घरपाळा भरण्याला अडचणी येत आहेत. त्यामुळे नक्कीच हा घरपाळा कमी व्हायला पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजना ही संकल्पना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी चालू केली. 2018 पासून बरीच प्रकरणं ह्या गोष्टीसाठी प्रलंबित आहेत. अजून 2018च्या यादीतील लोकांचे अजून पैसे अदा केलेले नाहीत. या गोष्टीचा देखील न्याय निवाडा व्हावा आणि जी लोक ह्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानापासून वंचित आहेत त्यांना नक्कीच न्याय द्यायचं काम करावं. एवढंच आमचं या मुरगुड नगरपालिकेच्या प्रशासनाला व नगराध्यक्षांना आमची ही विनंती आहे. या गोष्टीवरती आपण लवकरात लवकर निर्णय घेऊन काय असेल ते पुढील कारवाई करावी. अन्यथा आम्ही या आंदोलनाची तीव्रता वाढवून आम्ही या ठिकाणी नक्कीच उपोषणाला बसायच्या तयारीमध्ये आहे. जो मुरगुड नगरीच्या रहिवाशांच्यावर जो लादलेला घरपाळा आहे त्याचा मी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो. प्रशासन काळामध्ये 2020 पासून 2025 पर्यंत 20% घरपाळा वाढ केलेला आहे. आणि प्रवास मॅडमने प्रवास जनरल बोर्डला 5% केलेला आहे. त्यामुळे 25% घरपाळा वाढ झालेला आहे. या मुरगुडच्या लोकांना न सुचणारा घरपाळा आहे. त्यामुळं त्याचबरोबर जे घरकुल जे आहेत नरेंद्र मोदी साहेबांनी लोकांना अन्न वस्त्र निवारा या तिन्ही गोष्टी मिळाव्या त्यासाठी घरकुल योजना काढली, प्रधानमंत्री आवास योजना काढली. त्याचे बरेच लोक 2018 पासून कितीतरी लोक वंचित आहेत, त्यांना निधी मिळावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये जे लोकांनी आता घरं बांधलेले लोक आहेत, तुमची निधी वाढ बघून लोकांची घरं पूर्ण झाली आहेत, तरी पण आपण निधी आजपासून मिळाला नाही. तो निधी तात्काळ मिळावा, घरपाळा माफ व्हावा. आता जे असेसमेंट चालू आहे ते असेसमेंट न करता पूर्वीचा घरपाळा पहिला माफ करून मग परत नवीन असेसमेंट करावं एवढीच आमची शिव नगराध्यक्षांना विनंती आहे. आणि तुम्ही याचा विचार करावा, अन्यथा पुढील काळात उपोषणाला बसल्याशिवाय मुरगुडची जनता राहणार नाही. ही मुरगुडची जनता आता इथं शेतकरी वर्ग सगळा आहे, इथं दळणवळण जास्त आहे का नाही आहे. त्यामुळं जो लादलेला घरपाळा आहे तो रद्द करावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आणि अनुदान मिळावं, ताबडतोब मिळावं अनुदान, एवढीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर, माजी उपनगराध्यक्ष अनंत फर्नांडिस, माजी उपनगराध्यक्ष दिगंबर परीट, संग्राम साळोखे, सुरेश गोदडे, आकाश दरेकर, फिरोज खान जमादार यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रशासनावर टीका करत नागरिकांच्या मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केली. केके न्यूजसाठी प्रतिनिधी ओंकार पोद्दार. घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार. कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा.